या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास खऱ्या अर्थानं हिरावून घेण्याचं काम या वादळानं आणि या पावसानं काल केलंय. शासनानं सांगावं हा कांदा मार्केटमध्ये जाईल आणि तो विकला जाईल. कर्ज घेतलेलं होतं तेही भरता येतं की नाही ही आता मोठी पंचायत आहे. भरपूर नुकसान झाल्यामुळं झाडं डॅमेज झाल्यामुळे कर्ज घेतले 6 ते 7 लाख रुपये कर्ज घेतलेलं होतं. 4 एकरचा प्लॉट आहे, याला कमीत कमी 6-7 लाख रुपये खर्च आलेला आहे आतापर्यंत. गारांनी पूर्णपणे 100% नुकसान केलंय. आज कमीत कमी माझेवाले 80,000 ते 1 लाखाच्या आसपास खर्च झालेला आहे. पण काल झालेला पाऊस, गारा, वादळामुळे सगळी ही परिस्थिती झाली. आता 70-80 बिघ्या मागायला खर्च ते 2-2.5 एकरचा जवळजवळ 1.5-2 लाख खर्च झालेले आहे. मजूर सुद्धा पळून गेलेले. त्यासाठी आमचे जे नुकसान झाले ते नुकसान तर शेतकऱ्यांसाठी नाही देणार, पण त्यासाठी अनुदान तरी काहीतरी मिळायला पाहिजे. परंतु तरी शेतकऱ्यांनी पैसे उसनवार करून सावकारी कर्ज काढून या ठिकाणी कांदा तयार केलेला होता आणि आज कांदा काढण्याची वेळ आणि निसर्गाचा कोप त्या ठिकाणी निर्माण झाला आणि पूर्ण कांदा या ठिकाणी पूर्ण सडला. कुटुंब चालवायचं कसं अशी मोठी परिस्थिती आज शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, चांदवडसह विविध भागात गारपीट आणि अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिलाय. खास करून सटाणा आणि चांदवड तालुक्याला अक्षरशः थैमान घातलंय. कांदा, गहू, डाळिंब, आंबा, फळबागा, भाजीपाला ही पिकं हातची गेल्यामुळे बळीराजा हतबल झालाय. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं आणि गारपिटीमुळे चांदवड तालुक्यातील दूधखेड या गावात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेला कांदा अक्षरशः मातीमोल झालाय. पाहूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यात गेल्या 5-6 दिवसांपासून हवामानात अचानक बदल झालाय. दिवसभर उन्हाच्या चटक्यानंतर दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होतं आणि मेघगर्जनेसह पाऊस येतो. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय. नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं लिंबू, बोराच्या आकाराच्या गाऱ्यांनी होत्याचं नवतं झालंय. गहू आडवा झालाय तर या भागातील प्रमुख कांदा पिकाला मोठा फटका बसला असून काढणीला आलेला उन्हाळी कांदा नेस्तनाबूत झालाय. उन्हाळी कांदा या प्रभागातील महत्त्वाचं पीक आहे, त्यावर बळीराजाचं वार्षिक गणित अवलंबून असतं. काय सांगाल, काल जो पाऊस झाला त्यामुळे फार नुकसान झालंय. जवळजवळ 1.5-2 एकर कांदे खराब झाले. या चांदोड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस आणि गाराही या पश्चिम पट्ट्यात पडल्या. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास खऱ्या अर्थानं हिरावून घेण्याचं काम या वादळानं आणि या पावसानं काल केलंय. आणि जो कांदा आता हे तुम्ही बघताय, शासनानं सांगावं हा कांदा मार्केटमध्ये जाईल आणि तो विकला जाईल आणि त्याचे 2 रुपये या शेतकऱ्याच्या पदरात पडतील अशी अवस्था आहे का? या शासनानं यावं, बघावं. आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावानं खऱ्या अर्थाने हे शासन राजकारण करते, हा देश कृषी प्रधान आहे असं गवगवाट करते, पण या कृषी प्रधान देशामध्ये या शेतकरी राजाची खऱ्या अर्थानं काय अवहेलना होत आहे हे बघण्यासारखं आहे. कारण हा पाऊस झालाय काल, ह्या कांद्याच्या काढणीचं काम चालू होतं आणि हा कांदा आज काढून मार्केटमध्ये गेला असता या शेतकऱ्याला 2 रुपये पदरात पडले असते. परंतु काल या गारांच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या 1ही रुपया खऱ्या अर्थानं पदरात पडणार नाही. याचमुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय. वारंवार शेतकरी म्हणतोय की आम्हाला कर्जमुक्ती द्या, आमची कर्जमाफी करा. कर्जमाफी द्यायला तयार नसाल तर आमच्या कांद्याला, आमच्या पिकाला हमी भाव द्यावा. हमी भाव नसेल देता येईल तर कमीत कमी आमचं झालेलं नुकसान शासनानं अनुदान रूपात तरी आम्हाला आज तरी देण्याची कृपा करावी. हे आव्हान मी आपल्या सर्व मीडिया मार्फत करतोय. कारण जर आज शासनानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. हीच खरी अंतर्हाक आम्ही शासनाला आव्हान करतोय का शासनानं आम्हाला आज तरी मदत करावी. बाबा, काल जो रात्री गारांचा पाऊस झाला तर काय सांगाल, तुमचं किती नुकसान झालंय? आमचं जवळजवळ 2-2.5 बिघ्याचं वावर होतं. काल पाऊस आणि हवा त्याचप्रमाणे गारपीट झाली. त्या पावसाने गारपीटाने आमचे 2-2.5 बिघ्याचे भयंकर नुकसान झाले. नुकसान झाल्यानंतर तेच आता 70-80 बिघ्या मागायला खर्च
ते 2-2.5 एकरचं जवळजवळ 1.5-2 लाख खर्च झालेलं आहे. मजूरसुद्धा पळून गेलेले आहे. त्यासाठी आमची जी नुकसान झाली ते नुकसान तर शेतकऱ्यांसाठी नाही देणार, पण त्यासाठी अनुदान तरी काहीतरी मिळायला पाहिजे. पंचनाम्यासाठी कोणी आलं होतं का? पंचनाम्यासाठी कालपासून एकही कोणी मीडियावाले म्हणा का कोणी आलेलं नाही. इतकं सरकारपर्यंत आज तुम्ही आल्यानंतर काहीतरी सरकारपर्यंत हक पोहोचावं यासाठी कोणतरी सरकार मायबापनी लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण आजपर्यंत कोणी सकाळपासून आतापर्यंत आलेलं नाही. उधार उसनवार करून महागडी औषध फवारणी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे या कांद्याला जीवापाड जपलंय. मात्र एकीकडे कांद्याला भाव नाही, त्यातच अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मेटाकुटीनं आणलंय. या गारपिटीनं शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावलाय. दादा काय सांगाल, काय झालं काल आणि काय काल दिवसभर वातावरण या ठिकाणी पावसाचं झालं होतं, परंतु हवामान खात्याने सांगितलेलं होतं. परंतु अचानक जर बघितलं तर बागलाण तालुक्यामध्ये मोसम असेल, आरमखोऱ्यामध्ये असेल, 5:30 पावणे 6च्या दरम्यान अतिशय मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. पण गारपीट जर बघितली तर 1-2 तास सारखी गारपीट चालली. त्यानंतर वादळी वारा आणि पाऊस इतका भयानक होता तर सटाणा, नामपूर या शहरामध्ये वाहनं जर रस्त्यावर 5-5, 4-4, 3-3 फुटापर्यंत पाणी वाहत होतं. आणि त्या ठिकाणी जर आम्ही शेतकऱ्यांचं बघितलं तर आज आमचा कांदा 5-6 दिवसात निघणार होता. सर्व कांदा आता अंतिम टप्प्यात आलेला होता. जर कांदा असेल, डाळिंब असेल, सर्व पिकांचं, कारण आमचा हा बागायत भाग आहे आणि या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा तुम्ही बघितलं तर आमच्याकडे कोणतेही प्रकार बाजार भाव नव्हते, परंतु तरी शेतकऱ्यांनी पैसे उसनवार करून सावकारी कर्ज काढून या ठिकाणी कांदा तयार केलेला होता. आणि आज कांदा काढण्याची वेळ आणि निसर्गाचा कोप त्या ठिकाणी निर्माण झाला आणि पूर्ण कांदा या ठिकाणी पूर्ण सडला आणि पूर्ण आता शेतामध्ये पाणी निघत नव्हतं, एवढं पाणी होतं असतं. आता जर बघितलं तर सर्व कांद्यांना आता या ठिकाणी रोटावेटर मारावं लागेल आणि पूर्ण कुटुंब चालवायचं कसं अशी मोठी परिस्थिती आज शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली आहे. म्हणून शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने या ठिकाणी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा जोही खर्च असेल तेवढाही आम्हाला मिळाला तरी आम्हाला थोडंसं शासनाचा हातभार लागेल. म्हणून मी शासनाला एवढी कळकळीची विनंती करतो की याची गंभीर दखल घेतली पाहिजे. शैलेश वाघ, सटाणा. कांद्याप्रमाणेच फळबागांसह पालेभाज्या उत्पादकांना सुद्धा मोठा फटका बसलाय. डाळिंब, दोडकं, मिरच्या या पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसला असून या गारपिटीमुळे अक्षरशः होत्याचं नवतं झालंय. एका रात्रीत शेतकऱ्याची सगळी स्वप्न धुळीस मिळाली आहेत. काल कशा पद्धतीत पाऊस आला, काय एकंदर नुकसान झाली, किती भागाला खर्च केला होता आणि आता काय अवस्था? काल 4 वाजेच्या दरम्यान पाणी चालू झाला. वादळी वाऱ्यासह गारांचा पण खूप मोठ्या प्रमाणात गारा आल्या. या डाळिंब प्लॉटला धरून कमीत कमी 2.5 ते 3 महिने झालेले होते सेटिंग होऊन. 100-150 ग्रामची साईज होती याची. गारांनी पूर्णपणे 100% नुकसान केलंय. या आमच्या प्लॉटला स्टार्टअपपासून तर आत्तापर्यंत 4 एकरचा प्लॉट आहे. याला कमीत कमी 6-7 लाख रुपये खर्च आलेला आहे आत्तापर्यंत आणि याचं उत्पन्न होतं 20 ते 25 लाखाच्या दरम्यान कमीत कमी. त्याच्या पुढे जाऊही शकतं, पण आम्ही कमीत कमी सांगतोय. तर हे पूर्णपणे 100% नुकसान झालंय. त्याच्यासह आमचं शेतात परत कांद्याचा पण माल होता, कांदे होते, कांद्याचं पण 100% नुकसान झालंय. काय अपेक्षा होती? काय अपेक्षा काही नाही सरकारकडनं, कारण की पावसाळ्यात पण अतिवृष्टीमुळे तेव्हा पण असंच झालं, बाग प्लॉट सर्व फेल गेले. आता सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे की जेवढं होईल तेवढी मदत करावी, तेवढे पंचनामे करून एवढं जी आमची नुकसान जी भरपाई आहे ती व्यवस्थित पार करावी. त्यांनी नुसतं आश्वासन देऊन काही उपयोग नाही सरकारने, पण सरकारने समक्ष येऊन बघावं की नुकसान काय झाले शेतकऱ्यांचे. असं सरकारने याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा, ठोस निर्णय घ्यावा, लवकरात लवकर घ्यावा. इथं शेतकरीचं पूर्णपणे खच्चीकरण होणार अशा प्रमाणे. माझं नाव शुभम हिरामन गांगुर्डे. काय नाव आपलं? नाव आत्माराम दगू बोरसे, गाव शिंगवे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. काय नेमकं काल जो पाऊस पडला त्यामुळे तुमचं दोडक्याचं नुकसान झालं, तुमचा खर्च किती झाला? खर्च शेतकरी खर्चाचा विचारच करत नाही. आजची परिस्थिती अशी की कांद्याला तर बाजार नाहीच आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी म्हटलं काहीतरी वेगळं करू, भाजीपाला वगैरे पीक हे आपण करू तर मी दोडका हे पीक निवडलं त्याच्यासाठी. आज कमीत कमी माझ्यावाले 80,000 ते 1 लाखाच्या आसपास खर्च झालेला आहे. कांद्यांना पण खर्च भरपूर होतो, पण त्याच्यापेक्षा याचा खर्च जास्त आहे.
कमीत कमी हे 20 ते 25 गुंठे रान माझं दोडका लावलेलं होतं. पण काल झालेला पाऊस, गारा, वादळामुळे सगळी ही परिस्थिती झाली. काय करायचं या शेतकऱ्यांनी, आम्ही काय करायचं सांगा. सोपं नाही. आज काहीतरी मला असं वाटतं की शासनाने थोडीफार तरी मदत केली पाहिजे. सोपं नाही. आज एवढं आम्ही कसं काय हे करायचं. किती खर्च झाला? कमीत कमी 1 लाख रुपये खर्च झालेला आहे. हे पीक किती दिवसात येतो? हे पीक 1.5 महिन्यात चालू होऊन जातं. आज 15-1 दिवस झाले होते चालू होऊन, आणि पुढं कमीत कमी 2 महिने चालणार आहे. आज खर्च तर जाऊ द्या, पुढचं जे होणार होतं नफा तोही नाही, काहीच नाही. अशी परिस्थिती झाली कालच्या. कालच्या पावसामुळे, हवेमुळे मिरची पिकाचं बरचसं नुकसान झालेलं आहे. म्हणजे डॅमेजच झालेली आहे जवळजवळ ती. कर्ज घेतलेलं होतं तेही भरता येतं की नाही ही आता मोठी पंचायत आहे. भरपूर नुकसान झाल्यामुळं, झाडं डॅमेज झाल्यामुळे कर्ज घेतलं? 6 ते 7 लाख रुपये कर्ज घेतलेलं होतं कोणत्या बँकेत? आपलं स्टेट बँकेचं. शासनाकडे काय मागणी करतो? शासनाकडे एवढीच मागणी आहे की पंचनामा करून आम्हाला भरपाई द्यावी, हीच मागणी आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याप्रमाणेच फळबागांना मोठा फटका बसलाय. गारपीट आणि अवकाळी पावसानं अक्षरशः होत्याचं नव्हतं केलंय. बळीराजा देशोधडीला लागलाय. आता मायबाप सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीवर मदतीची थाप देऊन पुन्हा एकदा शेतकऱ्याला उभं करण्याची गरज आहे. नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा आता शेतकरी वर्गाकडून होतीये. LS मराठी, अशोक बिद्री, चांदवड, नाशिक.